याची बाजू लक्षात आली। मात्र जयेशजी काय आहे की विरोधाला विरोध करायचा म्हणून केवळ टीका होतीये का? मुख्यमंत्री म्हणतात माझ्यावर टीका चालेल पण महाराष्ट्राची बदनामी चालणार नाही। त्यामुळे या प्रकरणावरती विरोधक नेमकं काय विचार करताय? काय झालं, आपल्याकडे भारतीय जनता पार्टीला गेल्या अनेक वर्षात सवय लागली आहे की अर्धवट मांडायचं, असत्य मांडायचं, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। तुकाराम महाराजांचा जो अभंग त्यांनी आता सांगितला ना, तो अभंग मी पुन्हा एकदा, त्यांनी काय केलं, वरची एक ओळ घेतली, खालची एक ओळ घेतली, नेहमीप्रमाणे एडिट केली आणि आपल्या सोयीने दिली धडाडून, तो दाबून दिली। अभंग पूर्ण असा आहे, अणुरेणिया थोडका तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता। आता ह्याच्यातला जी सगळ्यात महत्वाची ओळ आहे ना, सांडिली त्रिपुटी, म्हणजे मी काय सोडून दिलं, तर ही त्रिपुटी काय आहे, तर कार्य, कारण आणि कर्ता, म्हणजे स्वतःला विसरणं आहे। अख्ख्या भाषणामध्ये ज्यांनी फक्त स्वतःचं महिमा मंडन करून घेतलं, त्यांच्या समर्थनार्थ तुम्ही तुकाराम महाराज स्वतःला विसरताना जे वाक्य वापरतायत, तो अभंग वापरतायत, मला धन्य आहे। म्हणजे की हा कसं काय लागू पडतो। तुकाराम म्हणतायत की हे सगळं विसरून जायचंय भवसागरातलं, आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही काय काय केलं, हे सगळं मांडणी स्वतःभोवती घेऊन फिरणारा, स्वतःला महाराष्ट्र समजणारे महाराष्ट्रद्रोही लोक स्वतःसाठी हा अभंग वापरतायत, ज्याच्यामध्ये स्वतःलाच विसरायला सांगितलंय। मी तर पूर्ण अभंग सांगितला। आम्हाला म्हणे करंगळी एवढे उरलोय। सर, या महाराष्ट्राचा, या भारताचा, या हिंदुस्थानचा आणि या हिंदू धर्माचा इतिहास आहे। या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना अवतार मानतो ना, त्या भगवान श्रीकृष्णांनी त्याच करंगळीवरती गोवर्धन उचवला आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले होते। आम्ही किती आहोत याला महत्व नाहीये, आम्ही काय करू शकतो याला महत्व आहे, आणि आम्ही ते करून दाखवलंय। संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आमचा त्याच्यानंतरचा जन्म आहे म्हणे, पण जन्म देताना जे आईबाप आहेत ना शिवसेनेचे, ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतूनच जन्माला आलेले आहेत, तिथूनच आले। प्रबोधनकार ठाकरे असतील, स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, हे सगळे संयुक्त महाराष्ट्राचं प्रतीक आहे ना। मोरारजी देसाईंचं नाव भारतीय जनता पार्टी घेतं। मला दंडवत यासाठी करावा लागतो भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रवक्त्यांना आणि त्यांच्या सगळ्या विचारधारेला, की ज्या मोरारजी देसाईंनी मराठी माणसावरती अशा पद्धतीने गाडी चालवली होती, तिथे 106 हुतात्मे दिले, अरे त्याच मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात तुमचा जनसंघ जाऊन बसला होता ना, तुम्हीच होतात ना। अटलजी परराष्ट्र मंत्री होते ना, त्याच मोरारजी देसाईच्या मंत्रिमंडळामध्ये, केंद्र सरकारमध्ये, तेव्हा नाही वाटलं काही। आणि आज मोरारजी देसाई, बरं ते गुजरातचेच आहेत, मोरारजी देसाई पुन्हा तिथे मांडीला जाऊन बसले, ते नाही तुम्हाला आठवत। आज आम्हाला काँग्रेसवरती बोलताय। किमान काँग्रेसनी, नेहरूंनी जो कलश आहे महाराष्ट्राच्या निर्मितीचा, तो तर दिला होता। विरोध करणाऱ्या सका पाटलांसारख्या माणसांना याच मुंबईमध्ये त्यांचं पानिपत करून दाखवलं होतं। जॉर्ज फर्नांडिस म्हणून निवडून आले होते। मी तर मुंबईचा राहणारा नाही, वाघ सर तर प्रॉपर मुंबईचे आहेत, त्यांनी तरी किमान हा इतिहास विसरू नये किंवा अर्धवट आणि सोयीचा सांगू नये, कारण की त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही। ते खूप ज्येष्ठ आहेत आणि मला ते खूपच आदरणीय आहेत। मोरारजी देसाईंचा उल्लेख झाला, संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख झाला, काँग्रेस सोबतचा उल्लेख झाला। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुम्ही सांगा, जनसंघाने सहभाग घेतला होता का? तर जनसंघाने सहभाग घेतला नव्हता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला होता का? घेतला नव्हता। त्यांची 4 नावं सांगा हो, त्यांच्यापैकी तर कुणीच नव्हतं। ज्या डाव्यांना आणि ज्या समाजवाद्यांना भारतीय जनता पार्टी शिव्या देत त्यांचं अख्खं आयुष्य गेलं ना, ते समाजवादी आणि ते डावे उलट संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये होते। त्या डाव्यांचा मुकुटमणी ज्याला म्हटलं जातं, त्या भगतसिंगाचं तुम्ही नाव घेता, तो कम्युनिस्ट कॉम्रेड भगतसिंग हे देशासाठी लढले। आम्ही कुठासाठी लढलो आणि आम्ही काय केलं? संयुक्त महाराष्ट्रात शिवसेना होती की नव्हती, म्हणून शिवसेनेला बोलायचा जर अधिकार नसेल, तर तुम्हाला देशावरती बोलायचा अधिकार नाहीये, संघाला देशावरती बोलायचा अधिकार नाही, कारण की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हतात। हे असे पॅरामीटर्स लावणार असाल, तर हे पॅरामीटर पहिल्यांदा तुम्हाला लावलं पाहिजे। तुम्ही देशद्रोह्यांबरोबर होतात, तुम्ही इंग्रजांबरोबर होतात, तुमच्या पक्षाची जी पितृसंस्था होती ती इंग्रजांबरोबर होती, मग तुम्हाला तर देशाविषयी बोलायचा कुठलाच नैतिक अधिकार नाहीये। जयेशजी, कनेक्टिंग लिंक आणि आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेला इशारा, या मुद्द्यावरती येऊयात पुन्हा। हा, ते म्हणताय हिम्मत, काय शेर वापरला होता त्यांनी, हिम्मत होती म्हणून लिंक रोड बांधला, हिम्मत होती म्हणून लिंक रोड बांधला, आणि त्याला म्हणतात की गिरते है शेरे सवार मैदान में। एक शेर त्यांनी विधानसभेच्या पटलावरती ठेवला। मलाही एक शेर आठवतोय, एक ही उल्लू काफी है बर्बाद गुलिस्ता के लिए, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, खुदा जाने अंजाम गुलिस्ता का क्या होगा। म्हणजे हिम्मत होती म्हणून लिंक रोड बांधला, हे वाक्य कसं होऊ शकतं? हिम्मत होती म्हणून, हिम्मत आणि वेडेपणा यात फरक असतो। आपल्याला माहितीये की आपण सगळ्यांनी ज्या बातम्या केल्या, अगदी इतर वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी सुद्धा त्या बातम्या केल्या, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं की या प्रकल्पाचा जो मूळ आराखडा होता, तो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच त्यांच्याकडे आले होते।
पण हा कसा चुकीचा आहे, त्यामुळे निसर्गाचा कसा ऱ्हास होऊ शकतो, हानी होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते, पाण्याचे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो जो लिंक रोडचा जो आराखडा होता तो नामंजूर करण्यात आला होता. आता तो विचार करून जे नामंजूर करण्यात आलं होतं त्याला जर तुम्ही वेडेपणाला जर तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं तर त्याला हिंमत म्हणणार. हिंमत आणि वेडेपणा यामध्ये फरक असतो. आपल्याला आठवत असेल की हिंमत आणि वेडेपणामधला फरक छत्रपती शिवरायांच्या काळात आपल्याला दिसला होता की ते 7 लोक ज्यांच्यावरती नंतर गाणं लिहिलं गेलं, बहलोल खानाच्या मागे गेले होते त्या कोल्हापूरच्या गडिंग्लज पर्यंत, वेडात मराठी वीर दौडले सात. छत्रपती शिवरायांना आवडलं नव्हतं. ते म्हणले की वेडेपणा नाही करायचा असतो. छत्रपती शिवरायांना जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा त्यांनी युक्तीने काम घेतलं. दरवेळेस शक्ती नव्हती लावली. तुम्हाला जर माहिती होतं की हा प्रोजेक्ट व्हायबल नाहीये, बरं या प्रोजेक्टचं काम ज्यांना दिलं गेलं, तुम्ही जर श्रेय घेणार असाल तर त्याचं अपश्रेय सुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल. हे काम ज्या कंपनीला दिलं गेलं होतं त्या कंपन्यांवरती खूप सिरियस एलिगेशन्स आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. अगदी तेलंगणामध्ये ज्यांच्या बरोबर ज्या भ्रष्टाचारावरती तुम्ही आरोप केलेत ना, त्या चंद्रबाबू नायडूंनी याच कंपनीला फायदा मिळवून द्यायचा म्हणून तेलंगणामध्ये शेकडो आणि हजारो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले होते. त्यांच्यावरती बंदी होती. नंतर तिकडे दुसरं सरकार बदलल्यावरती त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते. अशा ब्लॅकलिस्टेड झालेल्या ज्यांनी यापूर्वी एक काश्मीर मधला बोगदा बांधला होता, त्या बोगद्याचं निकृष्ट काम झालं, तो बोगदा पडला, त्याच्यावरती तुमच्याच पक्षाने केंद्र सरकारने इन्क्वायरी लावली होती. त्याच कंपनीला तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचा बोगदा बनवायला देतात. जर श्रेय घ्यायचं असेल तर अपश्रेय घेण्याची सुद्धा तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवली पाहिजे. ही कुठली वृत्ती आहे की आम्हाला बोलायचं नाही? तुम्ही कोण आहात? तुम्ही देव आहात का? तुम्ही कोण आहात की तुम्हाला बोलायचं नाही? तुम्ही थेट सत्ताधाऱ्यांवरती एवढी टीका करत असताना अवधूतजी मला एक विचारायचं आहे की कनेक्टिंग लिंक त्यासाठी झालेला खर्च आणि देशाच्या अभिमानास्पद असलेला प्रोजेक्ट किंवा मार्वल प्रोजेक्ट म्हणून तो कायम राहणार असं म्हणत असताना दुसरीकडे 10 वर्षांनी